नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि मला माहिती आहे पोलीस भरती करणारे प्रत्येक विद्यार्थी हा गरीबच असतो। जवळपास 90% गरीबच विद्यार्थी असतात ज्यांच्याकडे पैसे खर्च करण्याइतपत पैसे नसतात। त्यामुळे मी जे सांगणार आहे मित्रांनो, जर तुम्ही तसं केलात तर तुमचा त्यातून डबल फायदा होईल, ज्यामध्ये तुमचा अभ्यास पण चांगला होईल आणि दुसरी गोष्ट तुमची पैशाची पण बचत होईल। तर मी आता डायरेक्ट हा व्हिडिओ वहीमध्ये दाखवतो। मी ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पण सोडवा, त्यामध्ये 100% तुमचा फायदा होईल मित्रांनो। आणि OMR शीटचा जो खर्च आहे तो खर्च येणार नाही आणि त्याचा फायदे काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चला मित्रांनो, तर अभ्यासाचा आता माझं मी इथं अभ्यास करतो, अभ्यासाची खोली होती माझी। तर आता इथं तुम्ही बघू शकता हे प्रश्नपत्रिकेची वही असं लिहूनच ठेवले होते मी, प्रश्नपत्रिकेची वही म्हणून। आणि इथून आता मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये सगळं सोडवलेलं कसं आहे ते। तर इथं बघू शकता आता आपलं हे बघा, ह्या प्रकारे जर तुम्ही देखील केलात तर 100% मित्रांनो तुमचा पण फायदा होईल। तर आता इथे बघा मी कसं केलेलं आहे। तर मित्रांनो, अक्षराकडे जास्त काय लक्ष देऊ नका, अक्षर व्यवस्थित नाही आहेत। 17/2/2025 आहे, किती वाजता घेतली आणि किती वाजता बंद केली। मित्रांनो, हे तारीख आणि हे टायमिंग लिहित चला, कुठल्या अकॅडमीची घेतली, कधीची आहे प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला 100पैकी किती मार्क मिळालं हे लिहित चला। त्यामध्ये मी आता कसं केलेलं आहे बघा, 1 ते 10 पर्यंत इथं आहे तसं नंबर लिहिलेले आहेत। त्याच्या पुढे हे 1 ते 10 आहेत, इथनं परत हे 11 ते 20 आहेत, हे 21 ते 30 आहेत। अशा प्रकारे तुम्ही हे 50 पर्यंत इथं पण मांडून घ्या। आणि इथं असं खाली एक लाईन सोडा ज्यामध्ये तुमचं शेवटला मार्क चेक करायचं यामध्ये। त्यानंतर मी आता इथे 51 ते 60 पर्यंत लिहिलेलं आहे। मग हे 70, 80, 90 आणि 100 हे असं केलं आहे। आणि त्यानंतर हे इथं माझं जे प्रश्न ह्यामध्ये चुकलेले आहेत मित्रांनो, यातले जे आपलं चुकलेले प्रश्न आहेत तेच खाली इथंच नोट करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये काय चुकलं आहे काय राहिलं आहे ते इथे कळेल। आणि ह्या पानाच्या अपोजिट साईडला जे पान असते त्या पानावर आपण गणित बुद्धिमत्तेचे गिचगट करण्यासाठी काय पण कच्च्या कामासाठी वापरायचं आहे। तर तुम्ही हे जर केलात तर आता इथून अशा प्रकारे तुम्ही सोडवलात तर तुमच्याकडे 2 फायदे होतील, कारण सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या इथे राहतील। आता इथे पण बघू शकता मी इथं पण असं तारीख टाकलेली आहे, कुठल्या अकॅडमीची घेतली, मार्क मला किती पडलं, ह्याप्रमाणे असं तुम्ही इथं मार्क पण टोटल बघत जावा किती झालं। ह्यानंतर हे लिहून ठेवत जावा आणि हे कच्चं पान वापरायला घेत चला। आणि ह्यामध्ये पण तुम्ही काय तुम्हाला म्हणजे जास्त प्रश्न जर त्या प्रश्नाबद्दल काढायचे असतील तर तुम्ही काढत चला, जेणेकरून तुमचा फायदा होईल मित्रांनो। तर इथं बघू शकता माझं पण असं आहे। ह्यामध्ये तुमचे 2 फायदे होतील, एक तर तुमचा OMR शीटचा खर्च कमी होईल आणि ह्या प्रश्नपत्रिका एकाच वेळेत राहिल्यामुळे तुम्ही ज्या वेळेला फक्त रिव्हिजन मारणार त्यावेळेला फक्त हे खाली जे चुकलं आहे आपलं तेवढंच करत जायचं मित्रांनो। हे जर एवढंच वाचत गेलात तर तुम्ही 100% तुमचा स्कोर वाढत जाणार आहे। आता इथं बघू शकता ही अशा प्रकारे मी सोडवलेल्या आहेत सगळ्या प्रश्नपत्रिका। इथं तारीख वार असं फॉर्मॅट मी तयार केलेला आहे, हे मार्क पडलेलं आहेत, हे इथं खाली आता लिहिलेलं नाही मित्रांनो। हे बघा असं तुम्ही करू नका, प्रत्येक वहीचं लिहित चला। माझे एखाद दिवस कधीतरी मी राहिलेलं आहे माझं, इथं बघू शकता माझं मार्क। हे अशा प्रकारे मी मार्क घेत होतो मी प्रत्येक पेपरला, जरी मी इथं जरी सोडवलं तरी। पण हे जे आहे ते मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे, हे लिहून ठेवत चला। आणि हे जे चुकतं आहे ते वारंवार वाचा। एकदा जर वही घेतलात तर हे आता मित्रांनो एवढीच प्रश्न असणार आहेत तुमची, नाहीतर तुमचा स्कोर कमी येत असेल तर इथं प्रश्न जास्त होतील मित्रांनो। तर तुम्ही इथं लिहून घ्या थोडी राहिलेली, आणि ते मार्क काय करायचं मित्रांनो माहिती आहे काय, आठवड्यातून 1 दिवस घ्यायचं की जेणेकरून ही प्रश्नपत्रिका पूर्ण, आता हे मित्रांनो वाचायला फक्त आपल्याला किती 1 मिनिट लागतोय मित्रांनो, हे समजून घेऊन वाचायला 1 मिनिट लागतोय। जर 1 मिनिटात एक पान जरी एक प्रश्नपत्रिका जरी झाला असा तरी पण तुम्ही 1 तास 2 तास जरी दिला असा तर अर्धी वही जवळपास तुम्ही सपवू शकता असा वाचून। तर ह्या प्रकारे तुम्ही पण सोडवत चला, तुमचा एकतर खर्च पण कमी होईल मित्रांनो, आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे एकाच गट्ट्यात प्रश्नपत्रिका राहतील। आणि जर OMR शीटवर सोडवलात तर OMR शीट कुठं पडत्या काय पडत्या मित्रांनो तुमच्या लक्षात पण राहत नाही। हे इथं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही करा मित्रांनो। अक्षर एवढं व्यवस्थित नाही आहेत त्यामुळे आता जसं हे करून घ्या, तुम्ही समजून घ्या। तर अक्षरापेक्षा जास्त अभ्यासाला महत्त्व द्या मित्रांनो, असं काय नसते अक्षर चांगले असतात ते हे होते असं। तर मित्रांनो हे असं तुम्ही पण सोडवा, तुमचं पण मार्क 100% वाढतील। पण हे तुम्ही कंटिन्यूली करत चला, हे जर तुम्ही असं केलं असा तर तुम्हाला 100% फायदा होईल। आणि हीच पद्धत तुम्ही पण यूज करा। OMR शीट कधी घ्यायची, OMR शीट ही आपला पेपर जो असतोय 1 महिना आधी, त्याच्या आधी आपण OMR शीटवर पेपर सोडवायचं, कारण ती आपल्याला जी गोल करायचं असतात त्याची आपल्याला सवय होऊन जात्या। त्यामुळं OMR शीटवर पेपर फक्त 1 महिना आधी सोडवा। 1 महिन्यात तुम्ही जरी 15 जरी पेपर त्या OMR शीटवर सोडवला असा तरी पण तुमचं
होऊन जाईल व्यवस्थित. आणि जर एवढं पण होत नसेल तुम्हाला, म्हणजे प्रॅक्टिस पाहिजेच असेल, तर आपलं महिन्यातले 1-2 दिवस टायमिंग लावून OMR शीटवर पेपर सोडवा, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, पण ह्या वहीमध्ये सोडवलेली प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात, ह्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही देखील अभ्यास करा, 100% तुमचे मार्क वाढतील. मित्रांनो, असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, असं टार्गेट पण लिहून ठेवा तुम्ही इथं समोर, तुमचं टार्गेट काय असेल ते. आता माझं इथं ह्याचं लेखीचं आणि ग्राउंडचं असं टोटल केलं ते टार्गेट, त्या पद्धतीने मी हे केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील ह्या प्रकारे करा, 100% तुमचा स्कोअर पण वाढेल आणि तुम्हाला सिलेक्शनसाठी पण भारी होईल मित्रांनो. आणि पुढल्या येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा. तर मित्रांनो, असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.